आपण बघत आहात आम्ही नेवास्कर न्यूज, नेवास्करांच्या हक्काचं व्यासपीठ। नेवासा तालुक्यातील पिंपरी शहाली येथे अवैध गावठी कट्टा बाळगणाऱ्या इसमाविरोधात नेवासा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत एका आरोपीस अटक करण्यात आली असून त्याच्याकडून देशी बनावटीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार सुयश नानासाहेब नवथर राहणार पिंपरी शहाली तालुका नेवासा याने दिनांक 10 मे 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास गावातील बैलगाडा शर्यत संपल्यानंतर स्वतःकडील गावठी कट्ट्यातून फायरिंग केले। या फायरिंग दरम्यान गोळी त्याच्याच उजव्या पायाच्या घोट्याला लागल्याने तो जखमी झाला होता। दरम्यान संबंधित इसम गावठी कट्ट्यासह पिंपरी शहाली येथे येणार असल्याची गोपनीय माहिती नेवासा पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलीस निरीक्षक सागर डिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील आणि त्यांच्या पथकाने तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले। या कारवाई दरम्यान आरोपीकडून सुमारे 20,000 रुपये किमतीचा स्टीलचा देशी बनावटीचा काळ्या ग्रीपचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल नारायण एकनाथ डमाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 385-226 दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम 110, 125 ब तसेच शस्त्र अधिनियम कलम 325 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक एम सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, वैभव कलबुर्गे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास पाटील हे करत आहेत। तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। अधिक अपडेटसाठी पाहत रहा आम्ही नेवास्कर न्यूज। धन्यवाद।